माहिया, मैंने दिल में भी तुझको बसाया, तू ही है मेरा प्यार माहिया, तू ही है मेरा प्यार माहिया. नमस्कार मंडळी, चला तर लुटूया मौल्यवान विनोदांचा अनमोल खजिना, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आरती वडकबाळकर आणि गायक संगीतकार अभिनेते त्यागराज खाडीलकर कालच्या भागाप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत आपल्याबरोबर धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्या संवादांचं डबिंग करण्यासाठी एक हिरो डबिंग स्टुडिओमध्ये आलाय. बघूया तिथे काय किस्सा घडतोय. कुठे रे, कुठे राहिले, कुठे ते सुपरस्टार समीर चौगुले? 10 वाजून गेले, डबिंगची वेळ होत आली यार. काय आहे, पहिलं फिल्म आहे माझी सर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणून पहिली फिल्म आहे. गहाण ठेवले ना घर, त्याच्यामुळे. हॅलो, कैसे है दादा, कैसे? हॅलो हॅलो सर. कैसे है मैडम, कैसे है? गुड मॉर्निंग सर. ठीक आहे ना बाकी सब? येस सर. हा, अरे हा माझा मॉरिशसचा गॉगल 22 लाखाच्या गाडीत ठेव. माझा 1.5 लाखाचा US मोबाईल. हो सर, हा घ्या सर. टिश्यू पेपर. सर टिश्यू इथलाच आहे 3 रुपयाचा. आणि इकडे बोलवतो तुला, उभा राहा तिकडे. काय मॅडम, सर. कसं काय? बरे सर. फिल्म तयार डबिंग साठी? येस सर. काम कसं आलंय माझं? उत्तम. कडाक की नाही? म्हणजे सर तुमच्या टी शर्ट सारखं झाले सर. म्हणजे? गुलाबी. ओ, क्या बात, सर. क्या बात आहे. अप्रतिम झाले अरे सर. तुमच्या फिल्मला माझं नाव जोडलं गेलंय. सुपर हिट आहे फिल्म तुमची. येस सर. सुपर हिट आहे सर, म्हणून तर तुम्हाला कास्ट केलंय सर. हा. सर, आपण डबिंगला म्हणजे आपण डबिंगला सुरुवात करूया का सर? 10:30 होऊन गेलेत ना. माझं बॅलन्स पेमेंट कुठे? 20,000 रुपये. सर येत आहे. आपण सुरुवात करूया ना डबिंगला. तो मी आधी सांगितलं होतं डबिंगच्या दिवशी हातात 20,000चा चेक पाहिजे, मग डबिंग सुरू करणार. सर देणारच आहे पैसे. पैसे कुठे जात आहेत सर? काय आपण डबिंग सुरुवात करूया. काय मी स्टुडिओ भाड्याने घेतलाय ना सर. माय फूट, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. तुमच्यासारखा ना चिंधी प्रोड्युसरकडे कामच नाही करायला पाहिजे मी. हा, अवकात काय आहे तुमची? अवकात नाही आणि प्रोड्युसर बनता तुम्ही. हा, किती फिल्म केलं तुम्ही? एक पहिली फिल्म आहे ना ही. हा, समीर चौगुले आहे ना म्हणून तयार झाला फिल्म मध्ये काम करायला, आणि म्हणून फिल्म विकली गेली. गॉट मी? आय वॉन्ट माय मनी राईट नाव. सर एक सर हे सर आला चेक सर. गुड, थँक्यू. सर हा तुमचा चेक सर. फुल अँड फायनल पेमेंट्स आहे सर. आता आपण सुरुवात. सर आता आपण डबिंगला सुरुवात करूया सर. या. येस सर, प्लीज मी आहे. या सर प्लीज. खूप बोलला. कोण आहे? खूप बोलतोय. ठीक आहे ना, दाखवूया चल. एक्सक्यूज मी, हॅव यू सॅनिटाइज दिस थिंग्स, इन्स्ट्रुमेंट्स? 11 वाजले. 11 वाजले? अरे तुला मी काय विचारलं? तू काय? हु इज दिस स्टुपिड गाय? हॅलो, एक सेकंड सर. तो प्रोडक्शन वाला नाहीये, माझा चुलत भाऊ आहे तो. स्टुपिड बोलू नका त्याला. चला सीन दाखवा मला. दादा, अख्खा साऊंड सकट त्यांना सीन दाखवा सर. ओके. मोहिनी, दिल में मोहब्बत का सैलाब लिया, मैं पागलों की तरह दर दर भटक रहा हूं. फिर तुमने मुझे धोखा क्यों दिया? धोखा तो नजरों ने खाया था, पर पलकों की चिलमन पर एक ही नाम था, मोहिनी. मोहिनी, मोहिनी. That's it! What a sin! What a sin! My God! ये लड़का आग लगा देगा. ये लड़का आग लगाने वाला है. सही तामनकर वगैरह तरसेगी इसके साथ काम करने के लिए. क्या बात है. काय वाटतंय तुम्हाला? आता खोटं बोलावं लागेल. फॅन्टॅस्टिक, कमाल झाले सर. Yes, thank you. सर टेक Yes. मोहिनी,
दिल में मोहब्बत का पैगाम लिए पागलों की तरह दर दर भटक रहा हूं मैं. होल्ड कट सर सर ते हेडफोन लावा ना सर, ऐकू येणार हा. नाही. सर ते मोहब्बत वाटतंय सर, मोहब्बत आहे. नाही मी मोहब्बत म्हणालो वाटतं. नाही सर ते वेगळं ऐकू आलं. हो ना, वेगळं ऐकू ना. मला तर महुआ भूत ऐकू आलं. अरे हा काय येडा आहे काय? हु इज दिस गाय? महुआ भूते असं म्हणालो मी, मोहब्बते म्हणालो मी, मोहब्बते. सर थोडंसं स्लर वाटतंय मला. आय विल डू वन थिंग. आपण एक घेऊया ना सर अजून, प्लीज सर. Okay, हे मी okay. सेफर साईड ठेवून देते. हा एक घेऊया ठीक सर. आहे, एक घेऊया, पण मी मोहब्बतेच म्हणालो. येस सर, प्लीज. रेडी सर. गुड टू गो सर. Yeah. टेक चालू. मोहिनी, दिल में मोहब्बत का सैलाब लिए पागलों की तरह दर. कट सर ते पुन्हा एकदा प्रॉब्लेम होतो सर. मोहब्बत ऐकू येत नाही सर, महाभूते असं ऐकू आलं सर. महाभूते? येस सर. अरे मी असं बोललोच नाही आपण. असं ऐकू ना. मला मोहनजोदडो ऐकायला आलं. अरे मोहनजोदडो असं बोललो मी. येस सर. एक मिनिट. सर आपण मी मोहनजोदडो म्हणालेलो नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? Sir, आपण वेन आय से इट्स फायनल, इट्स फायनल. आय सेड मोहब्बते. हा माहिती रे, चल रे. वेन आय से इट्स फायनल, ऐकू येते का तुम्हाला मी काय बोलतोय ते? हो. आय डोंट वॉन्ट एनी आर्ग्युमेंट ऑन दिस. डू यू गेट माय पॉइंट? अकरा जाईल. अरे हा कोण आहे? हा आपल्या स्किट मध्ये आहे का नाहीये? एक मिनिट. सर. कम यार, एक मिनिट. कम यार, डिरेक्टर इकडे या. ओके आल. मी आता मोहब्बते म्हणालेलो आहे. हा सर, थोडंसं स्लर आहे म्हणून सांगते. स्लर नाहीये, स्पष्ट होतं. मोहब्बते असं म्हणालेलो आहे. ऍक्च्युली खांडेकर यांचा आवाज आपल्या कॅरेक्टरला सूट होत नाही ना. ऍक्च्युली तुम्हाला मी सांगणार होतो, यांच्या आवाजाचा जो टेक्स्चर आहे ना एकदम पपलू आहे. हिरो आहे ना, हिरो आवाजात वाटला पाहिजे ना हिरो. नाही लग रहा मॅम. एक्झॅक्टली तेच झालंय. काय आपला हिरो आहे ना तो असा करोडपती आहे रे. यांचा आवाज रोडपती वाटतोय. एक मिनिट. शूटिंग करताना लक्षात नाही आलं तुमच्या? सर तेव्हा जाणवलं नाही, पण आता एक सेकंड. तुम्ही काय बडबड करताय? हा, डू यू नो टू हुम यू आर टॉकिंग टू? आय एम ब्लडी सुपरस्टार ओव्हर हिअर, सुपरस्टार. सर प्लीज सर, चिडू नका सर. प्रॉब्लेम हा आहे सर, म्हणजे आवाजाचाच फक्त प्रॉब्लेम नाही सर, लहेजा पण गणतोय सर. लयचं गणतोय? हा म्हणजे हिंदी नीट येत नाहीये सर. माझा हिंदी येत नाही. हा म्हणजे हिंदी असं म्हणजे आपला जो हिरो आहे ना तो मध्य प्रदेश मधला आहे ना सर. हा मग? ऍक्च्युली मला वाटलं होतं की शूटिंगच्या वेळेस खटकलं होतं, पण म्हटलं सुपरस्टार बुवा डबिंगच्या वेळेस सगळं करून घेतील, पण तसं होत नाहीये ना सर. सॉरी टू से यू हॅव लिमिटेशन सर. आय हॅव गॉट लिमिटेशन्स Yes, sir. माय सेल्फ. मी Yes, sir. माझ्यात लिमिटेशन्स आहे. हु द हेल इज दिस? Who the hell is this? I'm a superstar over here. Who the hell is this? सनकन मारण्याचं गप नाही. सनकन देण्याचं गप लय बडबड ऐकली. लय मारून गप बोललो ना. एकदम मगापासून ऐकतोय बडबड. माझा स्टुडिओ एकदम आवाज बंद. आय एम हिअर. मागे चल मागे. इथे माझ्या स्टुडिओमध्ये मोठमोठे आर्टिस्ट येतात. ऋतिक रोशन पासून बच्चन साहेबांपर्यंत सगळे इथे डब करून गेलेत. मला विचार दादा कैसे लग रहा है? तू आला कॉमेडियन कुठला करायला. ये देखो हम ऐसे स्टार है, स्टार का ऑरा रहता है वैसा. औरा वो और को दिखाने का, इधर नहीं दिखाने का, समझा? पण माझ्याशी असं आयुष्यात कोणी बोललेलं नाहीये. ऐसा एकदम हे कैसा करताय तुम वैसा? अरे मराठी माणूस आहे ना म्हणून मी त्याच्याशी असं बोललो, नाही तर तोडून फोडून टाकलं असतं. काय तोडलं असतं? बघा आता. काय तोडलं असतं? नाही आमचं वेगळं चाललंय, तुमच्याबद्दल काहीच ना वेगळं. आमचं वेगळं चाललंय. ऐका माझं मॅडम, ऐका ना वा. मॅडम, ऐका ना, मला करायला द्या. ऐका माझं प्लीज, ऐकाल माझं ऐका प्लीज, मला करायला द्या. हे बघा ही भाषा मला चालणार नाही. ठीक आहे जाऊ करा. अरुणदा एकदा साऊंड चेक करून घ्या. हो. हॅलो हॅलो. क्या बात आहे दादा, काय कमाल रेंज आहे तुमच्या आवाजाची. अरुण दादा कमाल आहात तुम्ही. क्या कोण आहे रे? अरे माझा चुलत भाऊ आहे. कमाल आहे. अमितजी पण यांचं कौतुक करतात. म्हणजे बच्चन साहेब. नाही अमितजी फाळके अच्छा. येतात नाही, सोनीचं डबिंग करायला येतात, याचं कौतुक करतात. फारच कमाल आवाज आहे, म्हणजे रेंज कायच्या काय आहे. अरुण सर कदमजी एकदा बोला प्लीज. हॅलो. सापडला. माझ्या फिल्मचं डबिंग तुम्ही करणार अरुण दादा. माझ्या हिरोचं डबिंग तुम्ही करणार. एक मिनिट. माझ्या
फिल्मचं हिरोचं डबिंग तुम्ही करायचं. एक मिनिट तुम्हाला ठरलं. कळत- कॉंग्रॅच्युलेशन सर. ऐका हो क्या तुम- बात. तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय? माझं डबिंग ह्याला करायला देताय तुम्ही. येस येस. ह्याला करायला देताय. डायरेक्टर कोण आहे? कोणाचा पैसा लागलाय? मी ठरवेन काय करायचं ते. डायरेक्टर माय फूट, मी इकडे आहे, मी माझं डबिंग करणार. ए घाबरे बुटक्या गप! गप! ऐकून घेताना मगापासून जास्त करतोय. सांगितलं ना माझ्या फिल्मचं डबिंग हा करणार. कॅलिबर तुझं असं 4 आण्याचं आणि मास सांगतो उगाच नखरे सई तामणकरवर कामं करायची यांना. अरुण दादा या भाषेत बोलायचं नाही हा. या भाषेत बोलायचं नाही, मी निघून जाईन. जा. ए मी भंकस नाही करत, मी निघून जाईन. अरुण दादा येस मॅम. आपण सुरुवात करूया. तुम्ही एकदा पूर्ण सीन मी माझं डबिंग पूर्ण करेन आणि मग जाईन. मी असं नाही जाणार. ए बाबा जा ना. माझा ए हक्क बाबा आहे ए तो जा. माझा. मला ना हे बघ स्टुडिओचं भाडं भरायला लागतं. गंमत नाही प्लीज जा. हा अरुण सर येस मॅम. एकदा सीन बघून घेता का तुम्ही? हा हा पूर्ण नाही, scene. काय गरज नाही. नाही सर तरी एकदा बघून घ्या. हा आणि म्हणजे तुम्ही पहिल्यांदा डबिंग करता, आधी केले का डबिंग? 25 वर्ष झाली मी स्टुडिओ मध्ये आहे, मला सगळं माहिती आहे. टेन्शन घेऊ नका. क्या बात. करूया आपण. अरुण सर एकदा Yes. सीन बघून घ्या पण तरी सुद्धा तुम्ही. हा, हा, हा म्हणजे मग पटकन करता येईल. येस येस. दादा त्यांना साऊंड सकट सीन दाखवा. दाखव द्या. वही नहीं, दिल में मोहब्बत का सैलाब लिया, मैं पागलों की तरह दर दर भटक रहा हूं. फिर तुमने मुझे धोखा क्यों दिया? धोखा तो नजरों ने खाया था, पर पलकों की चिलमन पर एक ही नाम था, मोहिनी. मोहिनी. केवढं फुटेज खाल्लं यार. मोहिनी. ओके ओके हा. दादा. हा टेक करूया. ऐका ना, हा, मॅडम. एक एक वाक्य. काय शट गरज up. मी करतो, नव्हती. माझ्या- ओके. मी थोडस माईक जरा ऍडजस्ट करतो, स्टूल घेतो मी. अरे स्टूल कसला घेतो? माईक घे ना खाली. ही याची अक्कल. ह्याच्याकडून डबिंग करून घेताय माझं तुम्ही. लांब उभा राहा. बट लांब उभा राहा. कूल. अरुण दादा रेडी? हा अरुण दादा आय एम रेडी रेडी. या या वा वा मस्त. टेक. काय कट 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 कट. हाऊ डे यू टू कट द सीन? हे बघ. तू डायरेक्टर आहेस? नाही. हाऊ डे यू? डायरेक्टर कसं नाही, केलं? डायरेक्टर नाहीये, पण चित्रपटात हिरोचं नाव काय आहे? इंद्रजित सिंघानिया. तो मोहिनी असं कसं म्हणेल? मला हा हिरो हवाय. या हिरोचा आवाज मला हवाय. म्हणजे हवाय. तुला काय करायचं रे? हा? निघ नाही टकल्या निघ. ए यू नेवर. ए कट. कट. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? आला मोठा शाणा. अरुण हा, yes, दादा ma'am. सॉरी. कमाल कमाल होतंय. मस्त होता कमाल. कमॉन. ऐका ना मी आय एम सॉरी. जे काही आधी झालं त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मी चांगला आहे हो तसा. मी अजिबात वाईट नाहीये. माझ्यात ॲरोगन्सी नाहीये. मी खूप चांगला आहे, तुम्हाला सांगतो. मला कोणीतरी सांगितलेलं हिंदी पिक्चर करताना तिकडे ॲटिट्यूड दाखवायचा, मग काम होतं, म्हणून मी दाखवला. माझ्या मनात काही नव्हतं. मी खूप चांगला आहे हो, खरंच सांगतो. मी माझ्या व्हॅनिटीत बसलेला असतो, एकटा असा गरीब गाईसारखा बसलेला असतो. तिकडचं सफरचंद खायला सुद्धा मला भीती वाटते हो. मला टेन्शन येतं, ना जाणो त्याचे काही पैसे बिसे मागितलं तर कसे देणार, त्याचं टेन्शन येतं. ऐका ना माझं. आणि तो 1.5 लाखाचा मोबाईल बाबांचा आहे 5,000चा. कीपॅड चेंज करायला दिला तो तुम्ही वापरतोय. नाही हो. आणि 22 लाखाची गाडी. बाहेरून कटआउट आहे, आत रिक्षा आहे. गाडी नाहीये ती. ऐका ना माझं हो, ऐका ना. हा आवाज नको. मी साधा आहे ठीक आहे, पण एवढा साधा नको रे. हा माणसाचा आवाज मला नको. करिअर जाईल हो माझं. ऐका ना जरा मॅडम. अरुण दादा Yes, ma'am. मस्त मस्त चोपताय. कमाल होतंय. पुढचं वाक्य घेऊया. हा. हा टेक करूया. टेक Yes, yes. टेक टेक Yes, टेक ma'am. टेक प्ले. तिचं वाक्य बोलतोय यार हा. अरुण दादा ऐका. अरुण होल्ड. अरुण दादा ऐका. हा ते जे वाक्य आहे ना ते हिरोईनचं आहे. तुम्ही नका घेऊ ते. नाही आता मूड लागले तर घेऊन टाका. हाऊ स्वीट यू आर. सो काइंड सो जनरस. ऐका मी काय म्हणते आता ते नका घेऊया. तुम्ही फक्त हिरोचं वाक्य घ्या. हा ओके. ऐका ना, मी सोशल मीडियावर टाकलंय हो, डुईंग अ बॉलिवूड फिल्म म्हणून. काय आता मी सांगू? मला काढू नका हो, खरंच सांगतो. मला करू द्या ना हे डबिंग. ऐका ना मॅडम, ऐका ना प्लीज. अरुण दादा शेवटचं एक वाक्य राहिलंय तेवढं घेऊया. मग डन आहे आपला सीन. ओके Okay, हा. मस्त होतंय. मस्त चोपताय तुम्ही. हा कमाल कमाल. प्ले. धोखा तो नजरों ने खाया था, पर पलकों की चिलमन पर एक ही नाम था,
मोहिनी 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 टेक टेक. ओके रेडी आहे क्या बात है, क्या Superb. बात है. सुपर सुपर. यू आर जस्ट वंडर. क्या बात है. सुपर अरे काय सुपर कमाल. अरे होमिनी होमिनी बोललाय तो अरे मोहिनी नाव आहे ना नाही हो ऐका हो तुमच्या पाया पडतो मी चुकलो ऍटिट्यूड नाही दाखवायचा मला हो खरंच सांगतो माझं डबिंग मला करू द्या हो पाया पडतो तुमची अरुण दादा या खाली या करा डबिंग करा. काय सर आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो ना सर सर मग तुम्ही कशाला उगाच ॲटिट्यूड दाखवायचा आहे की नाही. छान काम करू ना एकत्र गुणागोविंदाने कशाला उगाच माज दाखवायचा. आपण पण माणूस तुम्ही पण माणूस आहे की नाही. कशाला उगाच माज आहे ना. ठीक आहे पाणी हवं आहे तुम्हाला. नाही चल, घ्या डबिंग करूया. खूप छान झाला परफॉर्मन्स. सई काय म्हणशील. बहारदार परफॉर्मन्स झाला. सगळ्यात आधी मी आर्ट टीमला खूप कॉम्प्लिमेंट्स देईन की त्यांनी इतका सुंदर सेट उभा केला. वा वा मस्त. समीरदा खूपच छान कॉन्सेप्ट होती आणि आज तुमच्या परफॉर्मन्समध्ये सामील झालेले चेहरेसुद्धा आवडीचे आहेत आणि भावणारे आहेत त्याच्यामुळे डबल मजा आली. विशाखे मस्त कडक बेअरिंग होतं. अरुणदा व्हॉट इज इट विथ यू खूप मस्त खूप मजा आली. समीरदा उत्तम. थँक्यू तुला आवडलंच असेल ना जे तू सगळं केलंस ते. हा प्रसादा सगळं आवडलं असेल ना. फेवरेट एकमेकांना असं करायचं. गौऱ्या मस्त मजा आली. मला कॉन्सेप्ट खूप आवडली आणि प्रोग्रेशन खूप छान होतं. थँक्यू सो मच थँक्यू प्रसादा. गौऱ्या तू आलास आणि आउट ऑफ द स्टुडिओ परफॉर्मन्स झाला. काय करायचं दादा प्राजक्ता तेच तुझं वाक्य जेव्हा जेव्हा दाखवत होते तेव्हा तू प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतेस असं मला वाटत होतं. इतकी तू छान अभिनेत्री आहेस. हा पंच होता. नाही छान वाटलं तुझा अटेम्प्ट आणि तुझी या स्किटमध्येही त्यांना मदत करण्याची वृत्ती ही खरोखर वाखाणण्याजोगी. आणि एरवीच तू जेव्हा जेव्हा सामील होतेस त्या तुझ्या वृत्तीला टाळ्या वाजून दाद दिली पाहिजे. थँक्यू मजा आली. सम्या फार मस्त लिहिलं होतं. फार मस्त परफॉर्म पण केलं तुम्ही सगळ्यांनी. थँक्यू तुम्हाला देखील धन्यवाद. मंडळी प्रेम वेडं असतं असं म्हणतात पण प्रेमिका जर वेडेपणा करणारी असेल तर बघूया काय होतं. सो फ्रेंड्स एकंदरीत माझ्या येण्यावरून आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलंच असेल मी खूप खुश आहे आज. येस अर्थात TRP वाढल्यामुळे सगळेच खुश आहोत आपण. पण यु नो माझ्या प्रेमाचा TRP पण खूप वाढलाय. म्हणजे आमच्या एरियातली शिवाली महिन्याभरापूर्वी आमचं सोशल मीडियावरती चॅटिंग सुरू झालं. बघता बघता मैत्री वाढत गेली आणि काल तिचा मला फोन आला. मला म्हणाली की उद्या घरी आहे. मी म्हटलं घरी. हो घरचे सगळे बाहेर गेलेत कोणीच नाही आहे घरी. तेव्हा उद्या घरी आहे जेवण एकत्रच करू गाणी लावू डान्सही करू. म्हटलं अजून. म्हणाली खूप मज्जा करू. सो आज चुंबडगुंबा फोन आला. हॅलो हॅलो हा शिवाली. हो. कुशुली कुठे तुम्ही वाट बघते ना तुझी. हो लवकर ये ना. हो 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 आलो येतोच आहे ऑन द वे लवकर ये. आहे. येस येस येस. ही आला पण तू. या आला पण तू. ये 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 भूषण तू ये येस ये आलास तू ये ये. हाय शिवाली. हाय हाय. छान आहे घर तुझं. थँक्यू. खरं तर
कधी एकदा इथे येतोय असं झालं होतं. म्हणजे तू म्हणालीस की आई बाबा बाहेर गेलेत, सो आपण भेटूया. आजपर्यंत आपण सोशल मीडियावरतीच बोलत होतो. आज आपली पहिलीच भेट नाही का? हो. मी पण खूप एक्साइट होतो भेटायला तुला. शिवाली, कुठे गेलेत आई बाबा? टेरेसवर आहेत. वेडायस तू, वेडायस, काय करत होतास? अगं टेरेसवर आहेत ना तुझे आई बाबा, मग कधी येतील ग? वाट लागेल, पकडले जाऊ मग आपण. अरे तू वेडा आहे का? अरे पुण्याला काकांकडे पार्टी आहे ना टेरेसवर, तिथे आहेत ते. वेडा. अच्छा, असं आहे होय. हो. थोडक्यासाठी मी गाशा गुंडाळला होता. अरे बापरे. शिवाली, आज पहिलीच भेट आहे आपली, सो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. डोळे बंद कर ना. कर ना बंद डोळे प्लीज. शिवाली, दिस इज फॉर यू. शिवाली, डोळे उघड आता, बघ ना. अय्या, झाडं झुडपं. झाडं झुडपं नाही, झाडं झुडपं नाही ग. अगं बुके आहे तो. हा, म्हणजे आमच्या तशी पद्धत आहे, म्हणजे बुके घ्यायचा आणि मुके मुके द्यायचे. काय केलंस? तूच बोलला ना, बुके घ्यायचा आणि मुके द्यायचे. अगं मुके नाही द्यायचे ग. जाऊ देत का? नाही, काही नाही. ऐक, भूषण लागलं का तुला? अरे मग बेसावत असताना मारल्यावर काय? सॉरी, हा सॉरी, सॉरी भूशी, सॉरी. ए भूशी, मी तुझ्या गुलावर ना गाला फिरव. नाही, म्हणजे तू गाला फिरव, पण माझ्याकडे गुला नाहीये. माझ्याकडे फक्त गुला नाहीये, एवढंच सांगायचं होतं तुला. तसं नाही भूशी, मी ना खूप एक्साइट झाले आणि मला म्हणायचं होतं मी तुझ्या गालावर ना गुलाब फिरव. देर आर यू. हाऊ रोमॅन्टिक. चालेल, फिरव, गुलाब फिरव. अरे काय वस्तारा फिरवलायस काय तू? काय केलं? गुलाब, गुलाब फिरवलं. हा, असा उलटा गुलाब फिरवलास तू? तुला कळलं? अरे कळलं काय? मी ते जळलं सगळं इकडे. आम्ही ना लहानपणी असंच करायचो, मुलांना लय छळायचो. मुके देतोय सांगून मुके द्यायचो, गुलाब फिरवतोय सांगून काटे फिरवायचो. ए भूशी, इकडे ये ना, इकडे ये ना. तुम्ही काय करायचात लहानपणी? हा? तुम्ही काय करायचात लहानपणी? आम्ही गुलाब फिरवतो सांगून गुलाब नावाच्या मुलीला फिरवायचो. काही नाही, काही नाही, गंमत. हे बसलंय ना त्यामुळे गंमत. बाकी काही. मी काय म्हणतो, तुला खरंच खात्री आहे ना तू मोठी झालीस? म्हणजे काही नाही, काही नाही, असंच. सो शिवाली, मग काय प्लॅन? बघू. म्हणजे तू म्हणाली तुझीस ना की घरी कोणीच नाहीये, हा. तू ये, मग आपण धमाल करू, गाणी लावू, डान्स करू, स्वयंपाक करू आणि मग मज्जा मस्ती करू. मग काय करूया, म्हणजे आधी मजा मस्ती करूया आणि मग नंतर डान्स गाणी करूया, की
नंतर डान्स गाणी करू आणि आधी मजा मस्ती करून घेऊया म्हणजे किंवा मग स्वयंपाक नंतर करू गाणी नंतर करू डान्स नंतर करू पण मजा मस्ती आधी करूया एकदा कसं मजा मस्ती झाली म्हणजे डान्स गाणी झाली तरी नंतर स्वयंपाक म्हणजे कसंही म्हणजे ए आधी आपण स्वयंपाक करूया ना. चालेल चालेल. चालेल मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि मला अजिबात तशी काही घाई नाहीये आपल्याकडे वेळ आहे मी ना ना स्वयंपाकाची तयारी करते. हा हा स्वयंपाक हे बंद करून घ्यायला कोणी बघायला हे डार्लिंग हा हे काय आहे हे तूच बोलला ना आधी स्वयंपाक करूयात. म्हणून हा असा स्वयंपाक हो. हा खेळण्यातला स्वयंपाक करायचंय अरे हेच करायला खूप मज्जा येते माहितीये का. बघ हा माझा ओटा. हा ओटा हा 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 माझा गॅस मी हा याच्यावर ठेवला. मग मी कोण गॅसवाला आहे नाही ना भुसुडी. ये तू असं ना लाडात काहीतरी बोलू नकोस मग कानाला ऐकायला खटकतंय का ते भुसुडी तू माझा नवरा आणि मी तुझी बायको असं आहे ते. हा असं बरं वाटतंय ओ ग माझी शिवडी माझी भुसुडी. ओ ग माझं कोपर घराणे ते माझी वाटाडा. ओ ग माझी गोवंडी ती भुसुडी तू नवरा आता मी बायको आहे हो तुझी. नको अगं डायरेक्ट मानखुरच्या कत्तलखाने झाल्यावर का वाटतंय का तू घाबरला ना आम्ही लहानपणी असंच करायचो गाई गाई कर असं सांगून आहे ना गाईचा आवाज काढायचो. मी काय म्हणतो आपण ते नवरा बायको ते आहे ना त्याच्यावर फोकस करूयात ना ए, आपण थांब भाजी झाली फक्त चपात्या करायच्या आहेत. मी चपात्या कशाला काय चपाती वगैरे जास्त काय करू नकोस एकच नाही. चपाती कर अर्धी खाऊया हा घे तुझा डब्बा आता तू जा कुठे जाऊ ऑफिसला. काय म्हणजे ऑफिसला काय म्हणजे अरे बाबा तुला उशीर झाला आता तुला गेलं पाहिजे बाबा. जा जा तू जा असं थांबून चालणार नाही आपल्याला. आता तू जा आणि रात्री ये. ए भूषित तू डायरेक्ट दरवाजा बाहेर कुठे चाललायस. मग तू म्हणालीस ना आता जा आणि रात्री मग डायरेक्ट रात्रीच येतो ना मग वेडा आहे तू वेडा. आपण भातुकलीचा खेळ खेळतोय की नाही मग तू असं डायरेक्ट दरवाजा बाहेर काय चाललाय. अरे तुझं ऑफिस आहे ना इथे सोफ्याच्या मागे आहे. इथे इथे सोफ्याच्या जा. कसलं ऑफिस आहे कसलंही असेल ना म्हणजे दूध विकायचं किंवा अंडी विकायचं. दूध आणि अंडी विकायचं ऑफिस नसतं का कधी नाही असतं तुझं आहे ना आणि तुझ्याच ऑफिस मध्ये दूध आणि अंडी मिळतात ना म्हणून तुझ्या ऑफिस मध्ये खूप गर्दी असते. तू गेलं पाहिजे बाबा आता तुझा तुझा हे ऑफिस तिथे नाहीये तू खाली 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 वाग खाली वाग अगं खाली वाग. हे काय कर अरे कसं वाग काय अडकळ आहे धुळीत आता कसं ऑफिसला गेल्यासारखं वाटतंय. आमच्या ह्यांना ना ऑफिसला जायलाच नको. लहान मुलांचं कसं असतं की त्यांना शाळेत जायला नाही आवडत तसं यांना ऑफिसला जायला आवडत नाही. बापरे बोलत काय बसली खूप कामं आहेत. भांडी घासायचे कपडे धुवायचे आहेत. रात्री येतील जेवायला जेवण बनवलं नाही तर म्हणतील काय करत होतीस दिवसभर टीव्ही बघत होतीस का मोबाईलवर गेम खेळत होतीस. खूप कामं आहेत बाबा दमले झोपूया. काय ग कसले आवाज काढलेस कसले म्हणजे माझा अलार्म वाजला. मी झोपले होते ना तर मला असं वाटलं की माझा डोळा लागेल म्हणून मी अलार्म लावला होता. असा आला मस्त तुझा माझा अलार्म असाच वाजतो. वाजू दे तुझा अलार्म वाजू देत मी जातो अंडी विकायला. नाही 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 तुझं ऑफिस सुटलंय आता तू घरी ये. मी वाट बघते हा तुझी आता तू घरी ये. ऐक अगो बाई आला दमलेला दिसताय तो. बसा बसा बसा. हा वाकून आणि अंडी टाकून दमायला झालं म्हणजे होम डिलिव्हरीला द्यायला लागतात ना. मी तुम्हाला जेवायला वाढते हा. म्हणून ते नको ते जेवण बिवण काय नको. मी काय म्हणतो ते जेवण वगैरे सगळं झालं असं समजूया आणि आता आपण डायरेक्ट झोपूया ना. असं कसं डायरेक्ट झोपायचं. असं नाही डायरेक्ट झोपायचं बाबा. मग आता की नाही हा आता की नाही डुंपूची कुटुंब नाही
मग? आता की नाही मी जाते कामाला, तुम्ही झोपा. अरे काय फालतूगिरी आहे. तर रात्र आहे ना, मग रात्री कधी कोण कामावर जातं का? अहो मी कॉल सेंटरला काम करते ना, तर माझी नाईट शिफ्ट लागली आहे, मला जायला हवं. तुम्ही झोपा, तुम्ही झोपा, झोपा. अरे टाटा. काय कुठे 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 गेलीस तू इकडे? माझं ऑफिस आहे ना सोफ्या मागे. माझं पण ऑफिस सोफ्या मागे, हा. तुझं पण ऑफिस सोफ्याच्या मागे. हो. अरे हे म्हणजे एका स्टुडिओ मध्ये 2 सेट लागल्यासारखं झालं रे. अंडी आणि दूध विकणारे तुम्ही असे चांगले जोक करू नका. झोपा, झोपा. ए अरे काय चाललंय? ही कोण आहे? हिचं सगळं सोफ्या मागे, हिचा जन्म सोफ्या मागे झालाय का? सकाळ झाली बाई. गुड मॉर्निंग जानू. जानू जानू काहीतरी रोमॅन्टिक होईलचं वाटतंय. जानू रोमॅन्टिक वाटतंय ना आता? रोमॅन्टिक वाटतंय आता? वाटतंय रोमॅन्टिक. मग 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 आता तुम्ही कामाला जा, मी जेवण करते. ते काय तसलं काय नको का? ते कामाला जाणं, डबा देणं वगैरे नको नको, हे कंटाळवाणं वाटतंय. आपण जरा वेगळे खेळ खेळूया ना काहीतरी. बरं ठीक आहे, तुम्ही सांगा काय खेळूयात आपण. हे 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 असे ना, हे छोटे मोठे खेळ नको. आपण आहे ना मोठ्यांचे खेळ खेळूया. चालेल, तुम्ही विषय काढा, मी रिजेक्ट करते. वा वा. म्हणजे सचिन मोठे असंच खेळतात. अगं ते लेखक सचिन मोठे त्यांचे खेळ नाही ग. मोठ्यांचे खेळ म्हणजे मोठ्यांचे मोठे मोठ्या माणसांचे खेळ. अच्छा तसं, मग तसं बोल ना. ए कबड्डी कबड्डी ए, कबड्डी कबड्डी. ए. ज्यांना राहतं कबड्डी आउट आउट. अरे डोकं आउट झालंय तुझं. तुझ्यात आहे ना मुलीसारखं असं काहीच नाहीये. मुलगी नाहीस आहेस तू. तू मोगली आहेस, मोगली. हेंदरलेस तू, डोक्यावर पडलेस. अरे मला नाही खेळायचं. अरे ये रे मी चाललो. नको जा, मला नाही खेळायचं. मला ठीक आहे, नको खेळू. माझ्याकडे खूप मित्र आहेत. बाबा खेळशील माझ्या बरोबर? वा 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 वा, एकदम चुंबडगुंबा असा परफॉर्मन्स होता. सई. मी आज स्वतःला नाही थांबवणार आहे. आय एम सॉरी. मस्त झाला परफॉर्मन्स. शिवाली, ही जुजबी तुला एनकरेज करण्यासाठी, तुझं बळ वाढवण्यासाठी आणि असाच सातत्याने तू चांगला चांगला परफॉर्मन्स करत आम्हाला सरप्राईज करावंस यासाठी होती. थँक्यू थँक्यू. फारच सुंदर. माशाल्ला. थँक्यू. मस्त. भूषण, जेव्हा तू आलास तेव्हापासून आम्ही सगळे असे गालातल्या गालात हसत होतो. वातावरण निर्मिती अत्यंत सुंदर होती. मजा आली. सुंदर. आहा. वा वा. प्रसादा. वंडरफुल होता परफॉर्मन्स. आणि कसे मुळात हा स्वतः एक खूप मॅड माणूस आहे, पण आज तो त्याचा मॅडनेस कंट्रोल करत होता आणि तुला मॅडनेस करायचा होता. येस येस येस. तर तेही करणं तुझ्या दृष्टीने पण खूप तुझ्याकरता पण खूप अवघड होतं भूषण. मला ते ठाई जाणवत होतं. पण समोरच्याला त्याची बॅटिंग करू देणं याच्यामध्ये नकळत आपण मोठे होत असतो, कारण त्याच्या वाटेचं त्याला द्यायचं असतं, आपल्या वाटेचं आपल्याला मिळतंच. सो तुमच्यातलं ट्युनिंग खूप मस्त वाटलं आणि खूप एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. खूप मजा आली. वंडरफुल. त्यागराज दादा, तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात तुम्ही मेंटॉरची भूमिका निभावताय, तर तुम्ही कशा पद्धतीनं या गायक स्पर्धकांकडून तयारी करून घेताय? सिंगिंग स्टार या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे खासियत अशी आहे की प्रत्येक अभिनेता गायक जो आहे त्याच्यासाठी एक वेगळा मेंटॉर आहे. म्हणजे प्रत्येक गायकासाठी एक मेंटॉर, असे 12 गायकांसाठी 12 मेंटॉर आहेत. ओहो. त्याच्यामुळे प्रत्येकजण अगदी वैयक्तिकरित्या त्या अभिनेत्या गायकाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आहे. आणि बरेच वेळेला त्यांनी निवडलेले जे गाणं आहे त्याला त्या गाण्याला साजेसं असं सजवून, म्हणजे डेकोरेशन करून, थोडंसं मॉडिफाय करून ते गाणं सादर करायचं. जसं आहे तसं न करता काही त्याच्यामध्ये स्वतःची भर टाकून ते सादर करायचं, असं एक वेगळं आव्हान या कार्यक्रमामुळे आहे. त्याच्यामुळे जितका कस या अभिनेत्यांचा लागणार आहे तितकाच कस मेंटॉरचा सुद्धा लागणार आहे.
खूप मजा येणार आहे आणि खूप तऱ्हेतऱ्हेचं संगीत आणि गायन ऐकायला मिळणार आहे. ॲब्सोल्युटली आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत आणि ही अतिशय वेगळी कॉन्सेप्ट आहे, भन्नाट कॉन्सेप्ट आहे. निश्चित. तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मंडळी, नेहमीचा रिवाज मोडून आज खरात काकू गेल्यात गौरवच्या घरात. बघूया त्याचं कारण आणि परिणाम. गौऱ्या, ए गौऱ्या, गौऱ्या, घरात आहे का गौरव डाकू? भेटायला आल्यात खरात काकू. ए लाता बुक्क्यानी तुडू आणि उबाड व कापू, भेटायला आल्यात खरात काकू. अरे किती वेळा दरवाजा ठोकू, अंदर आके मारू के तेरे को. अरे हो 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 अरे हो 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 गोरिया कहा तेरा देश रे. काकू डायरेक्ट माझ्या घरी आज. तू थांब थांब. अरे या ना सगळे बर्थडे पाऊस जायला. चला चला चला. या 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 बर्थडे पाऊस लवकर या सगळे. थांबा थांबा काय करताय. अरे काय करताय. थांबा 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 रे. बर्थडे पाऊस. थांबा रे. असं नाही. अरे थांबा. अरे मग हॅपी बर्थडे गौऱ्या, हॅपी बर्थडे. तुमचं झालं की सांगा मी काढतो. माणसाला मारताय का म्हशीला. थांबा यार. हे कसले थांबणार बापा, तू जरा थांबणार रे. कायले शपरायला हे असे असे बर्थडे बम्स कोण देतं का यार. माझा बर्थडे आहे आज, माझा बर्थडे आहे. माझ्याशी प्रेमाने बोला ना. एक मिनिट थांबा रे. थांबा थांबा. मला कशाला मारलं. खरंच काकू बोलल्या प्रेमाने बोलल्या की याला पोकल बांबूचे फटके द्यायचे. काकू काय केलं आज. सगळी फिल्डिंग लावून आलाय. गौऱ्या प्रेम रे, तुझ्यावरचं प्रेम. गौऱ्या तू खरात काकूसाठी इतकं सगळं करतोस, मी तुझ्यासाठी एवढं पण नाही करणार. हे बघ, या सगळ्यांच्या नादात मी तुला तुडवायचं राहिलं. थांबा नको नको. तुम्ही अजून मला म्हणजे बर्थडे बम्स दिले नाहीत. मी कुठे दिले बर्थडे बॉम्ब. म्हणजे तुम्ही मला उचलणार आहे. नाही नाही नाही, थँक्यू. मी तुझ्यावर बसणार आहे. माझा वाढदिवस आणि पुण्यतिथी एकाच दिवशी होईल. नका ना. असं असं वेड्यासारखं काही काय बोलतोस. ए जाऊ दे, तुम्ही पार्टीची तयारी करा. निघा निघा लवकर निघा लवकर निघा. तयारी करतो. नको. बापरे बाप. पार्टी. एक मिनिट, कसली पार्टी. गौऱ्या तुझा बर्थडे हा. आणि घरात काकू विसरतील असं होईल. अरे क्या बात आहे. गौऱ्या, तुझ्यासाठी सोसायटीतल्या प्रत्येक घरात ट्रिपल राईस पार्सल करायला सांगितलंय मी. प्रत्येक घरात ट्रिपल राईस पार्सल. ओ काकू, थँक्यू सो मच काकू. ओ क्या बात आहे काकू. माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं. थँक्यू सो मच काकू. हे घे त्याचं बिल. ओ माय गॉड. हे बिल आहे. Yes. हो 150 फ्राईड राईसची ऑर्डर. क्या बात आहे. घ्या ठेवा ठेवा. तुझ्याच नावाचं आहे, तूच भरायचंय ते. काय हे बिल मी भरायचं आहे. हो. माझ्या नावाचं का. माझ्या नावाचं कशाला. तुझा बर्थडे आहे. हा. मग अरे पण सोसायटी 70 घर आहेत. तुम्ही 150 फ्राईड राईसची ऑर्डर दिली. 80 मला नको का. 80 फ्राईड राईस तुम्ही खाणार. नका ना असं करू. कशाला माझी वरात मग ठीक आहे, हा. 2 तुला ठेव, 1 तू खा, 1 आई बाबांना दे. चालेल. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ओ, आणलंय. क्या बात आहे सर. धंटाळा. ओ माय गॉड. एवढा मोठा केक. बर्थडेचा केक एवढाच असतो. नाही नाही, पण आजपर्यंत तुमच्या हातात आलेला केक आम्ही कधी बघितलाच नाहीये. केक आला रापा. केक आला रापा. खाली फक्त पुट्टा. आम्हाला काही दिसलाच नाही. अरे वा वा. ठेवा ठेवा ठेवा. ओ माय गॉड. आज पहिल्यांदा जिवंत केक बघतोय. कसं वाटतंय तुला. अरे बोलतोय. कसं वाटतंय तुला. हे जाऊ दे ना गौऱ्या, आधी केक कापूया. थँक्यू काकू. थँक्यू. हॅपी बर्थडे Thank you, टू काकू. यू. हॅपी बर्थडे माझा. टू यू. हे. हॅपी बर्थडे डिअर गौऱ्या. काकू. हॅपी बर्थडे टू यू. गौऱ्या. काकू तुम्हाला मेंदू आहे का. माझा बर्थडे आहे ना. केक मी कापणार. तुम्ही कशाला कापला. सॉरी 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 It's okay, it's okay, it's okay. काय ना गौऱ्या, तुझा बर्थडे मला ना आता काय करू कसं करू मला कळतच नाही. गौऱ्या एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट. लय भारी लागतोय केक. आहा. अरे काकू काय करता तुम्ही. अरे माझा बर्थडे आहे. पहिला मान माझा आहे. तुम्ही कशाला केक खाल्लात आणि डब्यात कशाला भरलाय. आणि ते सोसायटी मधल्या लोकांना वाटायला नको का. हा. आणि हा मी एकटीने खाल्ला तर तुझ्या खरात काकूंच्याच पोटात जाणार आहे ना. ते पण बरोबरच आहे. ते जाऊ दे गौऱ्या, हा. तुझ्यासाठी आज संगीत मेजवानी सुद्धा आहे. ओ माय गॉड काकू, तुम्ही किती सरप्राईज करता मला. संगीत मेजवानी. थांब जरा. हा. ए गा. आज संगीत मेजवानी. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, तू मेरा मैं तेरी जान,
छोटी खरात नेहा ठाकूर ओ क्या बात आहे अरे बाप माझ्या बाजूला मरतो काय मी हिला कसं काय बोलवलं तुम्ही इकडं तुझी फेसबुक फ्रेंड आहे ना ती हो म्हणजे रोज रात्री मला चॅटिंग करतो माझ्यासोबत फेसबुकवर काल तर मला बोललो यू सो इंटरलिंगेड अँड बाउटीफुल अगं जड डोक्याचे बाउटीफुल नाही ब्युटिफुल आहे ते तू स्पेलिंग मध्ये बाउटीफुलच लिहिलेलं माय गॉड आईच्या गावात एवढं लगेच हा सुचला तू तू त्याच्या भावना समजून घे ना हा. गौऱ्या काय तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे नका देऊ तुमचे सरप्राईज ऐक ना ए रशे कुठले मटणाचे रशिका या रशिका गौऱ्या 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 हॅपी बर्थडे गौऱ्या थँक्यू हिने आल्याला कानाखाली मारली यार का मारलं हिने मला अरे त्यांचे पण बर्थडे बम्स राहिले होते ना हो काय पण ही इकडे कशी काय आली ती मला रस्त्यात भेटली म्हणाली गौरव माझा मित्र आहे आम्ही रोज चॅटिंग करतो हो म्हणजे काय फेसबुक वर मेसेज करतो ना मला रसिका तू एकदम इंटरलिंगड आणि बाउटीफुल आहेस असं तू हिला पण तोच मेसेज केलास आणि तेवढाच चुकीचा भावना महत्वाच्या तुम्हीच बोलायलात ना एक मिनिट हा. भावना कोण नाही. आणि अजून कोणाला मेसेज करतो कोणालाच आणि नाही. ही मुलगी कोण आहे कोण आहे? हा खरात काकूंचा मुलगा सखाराम फ्रॉक घातला म्हणून ओळखता येत नाही पण तो सखाराम आहे हा. म्हणजे 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 काय नाही तू फालतूगिरी करू नकोस हा गौऱ्या मी काहीच नाही केलंय. तू गप्प बस एकाच वेळी दोघींसोबत चॅटिंग करून दोघींना पण फसवतोयस तू ए, गौऱ्या. नाही, आई शपथ, मी हा? काहीच नाही केलंय. फसवतोयस तू त्यांना नाही फसवलं मी कोणाला आता काय स्पॉट गिळताय अरे काय तरी करा रे कुणीतरी गावरलाच ना घाबरलं म्हणजे सरकायला खटिया जाणं लागेल गावरलाच ना गौऱ्या म्हणजे काय ऐक हा. ओय, ओय, थांब. कुणीतरी एकच तू बस गौऱ्या खरं सांगू का या दोघींना पण तू खूप आवडतोस आणि त्या दोघींना पण काहीच प्रॉब्लेम नाहीये ओ माय गॉड अरे बाप मरतो काय मी दोघी आवडलं ना गौऱ्या हे बघ या दोघींना तू आवडतोसच मला पण तू आवडतोसच थँक्यू काकू आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी एक नवस केलाय माझ्यासाठी गौरवला खूप प्रसिद्धी मिळो गौरव खूप मोठा हो खूप पैसा मिळो थँक्यू काकू पण नवस तुम्ही आता फेडणार आहात ना आता लगेच जाणार आहोत फेडायला काय नवस काय पण एक मिनिट काय हे घे. कायची काय तुम्ही तिघी मिळून सरून टाकताय नाही मग आम्ही देवाला असं नवस केला होता काय की तुझ्या बर्थडेच्या दिवशी देवांना केस वाहू तुझे हो काकू काय करताय आल्या मला कुदवलंय माझ्याकडनं पील घेताय येताना कुठल्या कंपनीचा गांजा मारून आलाय नका ना काकू सोडा आता ना मला. विनोद कर हे ना, लोकांनी गौऱ्या, दादा. गौऱ्या, हे गौऱ्या, लोकांनी वा वा एकदम गॉन केस परफॉर्मन्स मजा आली सई काय म्हणशील मला आज खूप आनंद झाला की खरात काकू आज गौऱ्याच्या घरी आल्या 2 पंचेस तू कहर काढलेस आज स्पॉटलाईट आणि सरकायलो खटिया अमेझिंग वने मस्त एकतर खूप चिकणी दिसतेस आणि मलाही कधीतरी संधी मिळाली तर एकदा यायला आवडेल खरात काकूंच्या घरी मस्त झालं मजा आली नक्कीच प्रसादा मस्त मजा आली खूप गौऱ्या तुझा वाढदिवस म्हणून तू एखादा नवीन टी शर्ट घातला असतं बरं वाटलं असतं. हा नवीन आहे तूच घेतलाय ओ सॉरी सर मला वाटलं नाही पण ठीक आहे पण हरकत नाही म्हणजे वर्किंग तुझं चालू आहे ना प्रत्येक भूमिकेचं तुझं घर आज या निमित्ताने पहिल्यांदाच बघितलं अगदी तुझ्यासारखं आहे काहीही नाही त्याच्यात फक्त प्रामाणिकपणा आहे सच्चेपणा आहे आणि तोच भावतो जो तुझ्यात आहे तोच तुझ्या घरात आहे मजा आली वनिता मस्त नेहमीप्रमाणे आज टांगा पलटी घोडे फरार केलीस तू गौऱ्याचे गेम पलटवलीस तू आज त्याच्यावर एन्जॉय केला मी परफॉर्मन्स खूप आणि तुम्ही दोघांनी पण केला असेल ऑफकोर्स वंडरफुल सो आरती दादा
येस तुमच्या गाण्याची झलक आम्ही सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात लवकरच बघणार आहोत. हो. पण त्याआधी आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आमच्या या भागाची सांगता तुमच्या सुरेल गाण्यानं व्हावी. प्लीज. नक्कीच आवडेल. जरूर. हो हो अगदीच. अब हे गाव लय नरईत थंडगार वार याला गरम शिणगार सोसना. याला गरम शिणगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा याचा कागद हाय कोरा इथं शाहीर लेखनी पोचना. इथं शाहीर लेखनी पोचना. इथं वरण भाताची गोडीर नको फुकट छेडा छेडीर. असं का? सोंगा ढोंगाचा बाजार हितला साळसूद घालतोय अळीमिळी. बरं. अन सार वरपती रसा भुरकती घरात पोळी अन बाहेर नाही र, 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 र. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण? कोण? व्हाई व्हाई कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. जशी चांदणी चमचम नभी. अवताची बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. अवताची बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नवं. ठाकुमाकुम 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 गोविंदा रे गोपाला. अरे गोविंदा रे गोपाला. खिडकीतल्या ताई आका वाकू नका पुढं वाकू नका. 2 पैसे देतो मला भिजवून टाका. खिडकीतल्या ताई तुम्ही वाकू नका पुढं वाकू नका. 2 पैसे देतो मला भिजवू नका. 1 2 3 4 हास्य जत्रेतली पोरं हुशार. 1 2 3 4 हास्य जत्रेतली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला सोनी मराठी वाला. गोविंदा आला रे आला सोनी मराठी